हॅलो, सर्वप्रथम कसं आहात तुम्ही? आज मी यूट्यूबवरती म्हटलं व्हिडिओ बनवा बिर्याणीचा, तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही हे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरूच नका. चला तर मग बघूया बिर्याणी मस्तपैकी. चिकन घेतलेलं आहे मी अर्धा किलो. त्यानंतर लागणार आपल्याला मसाला घेतलेला आहे मी लसूण, कोथिंबीर, खोबरं आणि अद्रक एवढाच मी मसाला घेतलेला आहे. त्यानंतर मी आलं आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. चिकनमध्ये मी आलं लसूणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी एक लिंबू घेतलेला आहे. मी ते लिंबू चिरून आणि त्याचा रस टाकून घेतलेला आहे. ती व्यवस्थित एकजीव घेतलेला आहे करून, कारण त्यात आताची हळद मी टाकलेली नाही आहे, नुसतं दोन पदार्थ टाकले, आलं लसूण पेस्ट आणि लिंबू. मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट मी ठेवली होती मगाशी. त्यानंतर मी कोथिंबीर आणि खोबरं त्यातच मिक्स करून टाकते आणि म्हणजे बारीक करून घेते मी आपला बिर्याणी टाकण्यासाठी. त्यानंतर मी अर्धा टोपण हळद आणि मीठ 1.5 चमचे मी टाकून घेतलेला आहे. माझा चमचा मोठा आहे, अर्धा किलो चिकनला 2 चमचे तर लागतच आपल्याला. तरी कमी जास्त तुम्ही करू शकता, किंवा तुम्हाला एखाद्या वेळ कमी हवा असेल तुम्ही कमी करू शकता मीठ. आता मी मिक्स करून साईडला ठेवत आहे मी चिकन मॅरिनेट होण्यासाठी. त्यानंतर मी 2 टोमॅटो आणि 2 मोठे कांदे चिरून घेतलेले एकदम बारीक आपल्याला फोडणी देण्यासाठी चिकनला. तुम्हाला जास्त कांदा हवा असेल तर तुम्ही 3 कांदे मोठे घेऊ शकता. तर माझ्याकडे मोठे कांदे होते म्हणून मी 2 घेतले. ते तपले मिडियम आहेत तेच घेतलेले आहेत मी. तमालपत्र, मोठी विलायची, छोटी विलायची, दालचिनी, लवंग, चक्री फूल आणि रामपत्री घेतलेले आहे, खडा मसाला. त्यानंतर मी तेल टाकून घेतलेलं आहे 3 पळी. आपले भाजीची पळी असतात ना, ते 3 पळी टाकून घेतलेले आहे. त्यानंतर मी कांदा टाकून घेते. कांदा टाकून घेतल्यानंतर ते अख्खे मी खडा मसाला आहेत ना, त्या कांद्यामध्येच मी फ्राय करून घेणार आहे. कारण ती फ्राय करताना माझा कॅमेरा बंद झाला, ते तुम्हाला दिसलंच नाही कांदा टाकताना पण आणि वेलची टाकताना, म्हणजे खडा मसाला टाकताना पण. त्यामुळे आता मी तुम्हाला दाखवते. भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेलात व्यवस्थित. त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे मी चिरून घेतलेले मगाशी आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे ते. त्यानंतर मगाशी खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट होती ना, ती पण मी टाकून घेतलेलं आहे, कारण की आपल्याला ते छान वाटतं ना, चव पण येते त्याने कोथिंबीरनी आणि खोबऱ्याने. त्याचं मी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मी बिर्याणी मसाला, चिकन बिर्याणी मसाला आहे हा, तर मी पण वापरणार आहे. आणि त्यात मी आपल्या घरचं लाल तिखट घरी बनवलेलं लोकांनी हे घालणार आहे मी, दुसरं काहीच घालणार नाही मी. बाकी खडा मसाला तर घातलेलाच आहे. हा मसाला मस्त लाल दिसतो ना झणझणीत, हे सुद्धा घालणार आहे. 1.5 चमचा मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि 2 चमचे मी लाल तिखट मसाला, म्हणजे घरचा मसाला मी टाकून घेतलेला आहे. आम्हाला झणझणीत बिर्याणी आवडली त्यामुळे मी तिखट भरपूर टाकलेलं आहे. तुम्ही कमी जास्तही करू शकता. त्यानंतर मी चिकन टाकून घेत आहे मॅरिनेट केलेलं आणि मी व्यवस्थित एकजीव मी करून घेत आहे त्याच मसाल्यामध्ये. त्यानंतर मी दही पण घालत आहे, अर्धी वाटी दही घातलेलं आहे त्यात आणि सर्व एकजीव करायचं आहे ती.
त्यानंतर आपल्याला ती झाकून व्यवस्थित ठेवायचं आहे आणि कमी गॅसवर झाकून ठेवायचं आहे. फास्ट गॅस करायचं ते जेणेकरून ती वाफेवरती शिजलं पाहिजे. नॉर्मल एक शिट्टी करायची आहे आणि त्यात पाणी नाही घालायचं, असंच ती झाकून ठेवायचं आहे आणि त्यात एकच शिट्टी करायची आहे कमी गॅसवरती. त्यानंतर मी तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो. तुम्ही जास्तही तांदूळाचं प्रमाण वाढवू शकता. आता मी चिकन अर्धा किलो घेतले. आपल्याला साधारण तांदूळ 1 किलो लागतं, पण मी अर्धा किलो घेतलेला आहे त्यामध्ये टाकण्यासाठी. आता माझी शिट्टी झालेली आहे. मी कुकरचं टोपण काढून घेते. बघा त्यातनं पाणी घालता व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. त्यानंतर मी तांदूळ घालून घेते, कारण की मी एका हाताने कॅमेरा मोबाईल पकडते, त्यामुळे मला तांदूळ टाकता आला नाही. नंतर मोबाईल खाली ठेवून मग तांदूळ टाकून व्यवस्थित हलवून घेतलेला आहे. मी न पाणी घालता तांदूळ टाकायचं आणि ती व्यवस्थित त्याच तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ती, जेणेकरून सगळा मसाला एकजीव होईल तांदळाबरोबर. त्यासाठी आपला तांदूळ व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. त्यानंतर मी ती 1.5 तवली पाणी टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून तांदूळांना खाली 1.5 बोट किंवा 1 बोट पाणी वरतीच आलं पाहिजे, एवढं पाणी घालायचं. आणि त्यानंतर मी कमी टोपण लावून कमी गॅसवर मी ती ठेवलं आहे आणि त्याची 2 शिट्ट्या केलेल्या आहे कमी गॅसवरती. आपली बिर्याणी तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. एकदम कलर पण छान आलेला आहे आणि मस्त लाल आणि पिवळा कलर आलेला आहे, हे पाहू शकता तुम्ही. आता मस्त आपली बिर्याणी रेडी झालेली आहे खाण्यासाठी. तुम्ही पण या खायला. मस्त झाली ना बिर्याणी. अजून वाफ निघते माझ्यातली. बस साधी सिंपल आणि सोपी. चला तर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब तर तुम्ही करतच नाही, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. चला बाय.